सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दैवज्ञ भवन इथं 19 मे 2026 रोजी महिलांसाठी आयोजित अध्यात्म व आरोग्यविषयक माहितीच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लायन्स क्लब व राष्ट्रसेविका समितीच्या संयुक्त सहकार्यानं हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला मालवण नगराध्यक्षा सौ ममता वराडकर यांच्यासह लायन्स क्लब अध्यक्ष सौ अनुष्का चव्हाण, सौ मीना घुरिये, सौ वंदना कांदळकर, सौ अमिता निवेकर तसंच या कार्यक्रमाला वक्त्या व मार्गदर्शक म्हणून सौ प्रीती वैद्य, सौ दीपा वणकुद्रे, सौ दीपिका पावसकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सुरुवातीला लायन्स क्लब अध्यक्ष सौ अनुष्का चव्हाण यांनी आयोजकांच्या वतीनं कार्यक्रमाच्या महिलांच्या माध्यमातून सर्वांगीण निरामयता हा उद्देश स्पष्ट करताना निरोगी स्त्री म्हणजे सक्षम कुटुंब हा संदेश जाणायचं आवाहन केलं. आध्यात्मिक माहितीचं सोप्या भाषेत मार्गदर्शन करताना सौ प्रीती वैद्य यांनी सध्या सुरू असलेला अधिक मास, त्याच्या खगोलशास्त्रीय आणि आध्यात्मिक अशा बाजू आणि मालवणमधल्या जनकल्याणार्थ आयोजित केलेला श्रीमद भागवत सप्ताह सोहळा आणि त्याचं महत्त्व समजावलं. सौ प्रीती वैद्य यांनी श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याअंतर्गत होणारे विविध धार्मिक आणि माहितीपूर्ण उपक्रम या घटकांची माहिती दिली. रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आणि कृतिशील विचारांची सांगड घालत स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची कशी काळजी घ्यावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचा संगम म्हणजे भागवत असून त्या महापुराणातील कथासारांच्या श्रवणाचं महत्त्व तसंच अंधश्रद्धेच्या आहारी न जाता डोळसपणे मर्म जाणून कर्म करायचं मार्गदर्शनपर आवाहन सौ प्रीती वैद्य यांनी केलं. योग प्रशिक्षिका सौ दीपा वणकुद्रे यांनी योगाबाबत माहिती देऊन शरीराला आणि मनाला होणारे फायदे समजावले. सौ दीपिका पावसकर व सहकारी यांनी महिलांच्या शारीरिक आरोग्याबाबत सोदाहरण माहिती देत महिलांना आरोग्याकडे लक्ष देण्याचं महत्त्व समजावलं. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी आयोजकांच्या वतीनं महिलांसाठीच्या या विशेष संकल्पनेबद्दल आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त केलं. अशा स्वरूपाचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित व्हावेत अशाही सूचना काही उपस्थित महिलांनी केल्याचं समजतंय. आध्यात्मिक माहितीच्या मार्गदर्शक सौ प्रीती वैद्य यांनी आगामी श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याअंतर्गत होणारे विविध धार्मिक आणि माहितीपूर्ण उपक्रमांसाठी ह्या कार्यक्रमातनं मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत आल्हाददायक असल्याचं सांगितलंय आणि आयोजकांच्या तसंच उपस्थित महिलांच्या पुढच्या सर्वांगीण सक्षम वाटचालीसाठी त्यांनी सदिच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमासाठी सौ मीना घुरिये व सौ वंदना कांदळकर आणि सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली, त्यामुळे अधिक मासात अमूल्य ज्ञानदानाचे सत्कार्य घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. सुयोग पंडित, आपले सिंधुनगरी न्यूज.